स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं आज जे आहे ते नांदेडमध्ये शिवसेनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला जे आहे ते पक्ष निरीक्षक तसेच शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। आपल्यासोबत आमदार हेमंत पाटील आहेत। काय सांगाल भाऊ, शिवसेनेच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं मोठ्या जोर बैठका पाहायला मिळतात। गेल्या महिनाभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बैठक चालू आहे। याच्यामध्ये आगामी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भामध्ये या बैठका या चालू आहेत। परंतु नांदेड शहरात फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडकर जनतेचा असंतोष आपल्याला बघायला मिळतोय की नांदेडमध्ये ज्या काही सार्वजनिक हिताच्या जागा होत्या त्या सत्ताधाऱ्यांनी विकण्याचा सपाटा चालू केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बीओटीवर खाजगी बिल्डरांना देण्याचा सपाटा चालू केलेला आहे। जसं की ऐतिहासिक कला मंदिर 1-1 रुपया कैलासवासी शामराव कदमांनी लोकांकडून घेऊन महानगरपालिकेने जागा देऊन बांधलं, ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीनं आयुक्तांना धरून काही लोकांनी खाजगी बिल्डराच्या घशामध्ये घातलेलं आहे। जिथं बालगंधर्वापासून प्रकी आत्रे असतील, दमा मिराजदार असतील, गदी माडगुळकर असतील, शंकर पाटील असतील, अरुण दाते असतील, मोठ्या मोठ्या कलाकारांची जिथं नाटकं झाली, कवी संमेलन झाली, असं हे कला मंदिर आज खाजगी बिल्डरच्या हातामध्ये घालण्यात आलेलं आहे। महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं जे काय मार्केट आहे आता माहेश्वरी मार्केट झालेलं, त्याच्यामुळं भाजी मार्केट नाही, बिंदू माधव मंगल कार्यालय जुन्या मोंड्यात ते सुद्धा विकण्यात आलेलं आहे। आणि तरोडा येथे जिल्हा परिषदच्या मालकीची जागा असलेली जवळपास 3-3.5 एकर जागा आणि मल्टीपर्पज सारखं ऐतिहासिक जुनी शैक्षणिक संस्था ही सुद्धा खाजगी बिल्डराच्या घशामध्ये घालण्याचा डाव चालू आहे। आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या बिल्डरांकडून पैसा आणि तो पैसा निवडणुकीमध्ये वापरायचा हे तंत्र गेल्या अनेक वर्षात चालू आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावर सर्व बाबी आम्ही घातलेल्या आहेत। आता बोलताना तुमच्या इथे शिवसेनेतल्या काही नेत्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली स्थानिकच्या, की या सगळ्या प्रक्रियेत जे आहे ते काही शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत ते लांडग्याच्या कळपात सहभागी होते। नेमकं कोणत्याने हा इशारा कोणाला होता? नाही, समजदारों को इशारा काफी आहे। काही लोकांशी जे संघर्ष 35 वर्ष आम्ही केला ते आता युतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना सातत्यानं सत्तेत कसं राहायचं हे तंत्र त्यांच्याकडे आहे। आणि मग त्यांच्या नादाला लागून काही आमच्यातलेही लोक युती झालेली आहे, 10 जागा आल्या, 5 जागा वाट्याला आल्या, अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत। त्यामुळे शिवसैनिकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी हा इशारा होता। बरोबर, तुम्ही म्हणताय की असा थेट आरोप केलाय की ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्याची क्षमता आहे त्या ठिकाणी जे आहे ते वार्डात फेरबदल केला जातोय आणि सत्ताधाऱ्यांचा याला आश्रय आहे। हो, निश्चित नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये जेव्हा ठरलेलं आहे की 2017 पर्यंत प्रमाणे निवडणुका घ्यायच्या, तसं असताना सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक जिथं शिवसेनेच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे त्या प्रभागांमध्ये शिवसेनेला न बढणारं मतदान त्याच्यामध्ये घुसवत आहेत। तिथले वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते प्रभागाची बांधणी करत आहेत, हे निदर्शनास येत आहे। याच्या संदर्भामध्ये आक्षेप आम्ही घेतलेला आहे, तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या आहेत। या अधिकाऱ्यांना कोणाचा राजश्रय? या अधिकाऱ्यांना ज्यांना सत्ता आणायची, ज्यांची सत्ता होती त्यांचा राजश्रय आहे। कारण त्यांना परत काही भूखंड विकायचे आहेत, परत शहरातल्या जागा विकायच्या, परत बिल्डरांच्या घशात शहर घालायचंय, परत चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या हातात शहर द्यायचंय, तर त्यांचा राजश्रय। हो, हा सगळा रोग जे आहे तुमचा अशोकराव चव्हाण यांच्या दिशेने दिसतोय। मग हे सगळं होताना शिवसेना काय करते? नाही, शिवसेना बघा, आम्ही सत्तेत जरी असलो वरती तरी याच्या पूर्वी रस्त्यावर आम्ही उतरलेले आहोत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। बघतोय हे होते शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील या ठिकाणी बैठक झाल्यानंतर आपल्या संवाद साधलाय आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जे आहे ते अधिकारी फेरबदल करताना पाहायला मिळतात आणि अप्रत्यक्ष सुद्धा त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।